महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा आगडोंब उसळलेला आहे. अज्ञानाचा फायदा घेऊन जे शोषण केलं जाते, त्या शोषणापासून सामान्य जनतेचं रक्षण झालं पाहिजे. म्हणजे जसं भूत उतरवण्याच्या नावाखाली हिंसा करणं, तो म्हणजे चमत्कारांचा दावा करून फसवणूक करणं. मग हवेतून वस्तू काढणं, जिभेला त्रिशूळ टोचून ठेवणं, याच्यामध्ये हिंदू बाबा आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक आहेत. हे सगळेजण अंधश्रद्धा करत असतात आणि अंधश्रद्धेला बळी सुद्धा पडत असतात. मला आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भात त्या कायद्याची माहिती द्यायची आहे. नमस्कार, मी ॲडव्होकेट असीम सरोदे. असीम सरोदे लॉजिकल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धेचा आगडोंब उसळलेला आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा बाजार इतका तेजीत आलेला आहे आणि तो उघड झाल्यामुळे आपल्याला तसं जाणवत आहे. पण अंडरग्राऊंड पद्धतीने अंधश्रद्धा अस्तित्वात असलेल्यांचा हा देश आहे. त्यामुळे उघड होतात काही गोष्टी तेव्हा आपण वाईट मानून घेतो, पण आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे अशोक खरातच्या या प्रकरणाच्या निमित्ताने, की आपण वैज्ञानिक आहोत का? आपण सायन्सला मानतो का? आपण धर्माच्या नावाखाली अवडंबर करतो का? आपण समानता मानतो का? आपण विषमता पाळतो का? प्रश्न विचारायला पाहिजे स्वतःला. कारण की अशाच छोट्या छोट्या गोष्टींच्या अभावाने हे लोक गैरफायदा घेतात. तुमचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे का? कर्तृत्वानेच काहीतरी आपण करून दाखवू असं तुम्हाला वाटते का? हे प्रश्न जर आपण विचारले तर आपल्या लक्षात येईल की आपण श्रद्धांच्या नावाखाली कुठे कुठे अंधश्रद्धा करायला लागतो. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये खूपच धूसर अशी रेषा आहे. श्रद्धा किंवा अंधश्रद्धा बनेल सांगता येत नाही. आणि या पार्श्वभूमीवर आज मला आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातला एक कायदा जो डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या प्रेरणेतून आला, त्या कायद्याची माहिती द्यायची आहे. हा कायदा खूप मोठा आहे, त्याचं नावच खूप मोठं आहे. कायदा महत्त्वाचा आहे, छोटा आहे, पण कायद्याचं नाव खूप मोठं आहे. आणि त्यामुळे मी इथे माझ्या समोर कॉम्प्युटरवर या कायद्याचं नाव आणि थोडी माहिती लिहून घेतलेली आहे. ती मी आपल्याला काही गोष्टी बघून सुद्धा सांगणार आहे. तर या कायद्याचं नाव आहे महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा त्यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013. हा कायदा 20 डिसेंबर 2013 पासून अस्तित्वात आला. अज्ञानाचा फायदा घेऊन जे शोषण केलं जाते, त्या शोषणापासून सामान्य जनतेचं रक्षण झालं पाहिजे. यासाठी जी एक उणीव होती कायद्याची, ती उणीव भरून काढणारा हा कायदा आहे. आपण लक्षात घ्या की जे माणसं समाजासाठी काम करतात आणि अत्यंत तातडीची एक उणीव भरून काढण्याचा प्रयत्न करतात, ते रचनात्मक काम करत असतात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे त्यांच्यापैकीच एक होते. आणि इतिहास जरी आपण पाहिला तर आपल्याला दिसेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी 2003 मध्ये सर्वप्रथम हा कायदा किंवा त्याचा मसुदा तयार केला. आणि तेव्हापासून त्यांनी विविध लोकांसोबत चर्चा केल्या, त्याला आपण कन्सल्टेशन्स असं म्हणू. त्या चर्चा केल्या समाजातल्या विविध घटकांसोबत, कायदा बनवणाऱ्या यंत्रणेसोबत, लोकप्रतिनिधींसोबत. आणि या कायद्याला सातत्याने त्यांनी चांगल्या स्वरूपात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. परंतु त्यांना खूप हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या, मंत्रालयाचे हेलपाटे खावे लागले. आणि त्यानंतर 2003 पासून तर 2013 पर्यंत हा कायदा झालेलाच नव्हता. पण 20 ऑगस्ट 2013 रोजी डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली आणि त्यानंतर सगळ्यांचे खाडकन डोळे उघडले की हा कायदा करायला पाहिजे. हा विषय प्रलंबित आहे. आपण या कायद्याला आकार देणं आवश्यक आहे. या कायद्याला मान्यता देणं आवश्यक आहे. सरकारला सुद्धा वाटायला लागलं आणि ते त्या दबावाखाली येऊन का होईना 24 ऑगस्ट 2013 रोजी त्यांनी अध्यादेश काढला आणि पुढे याचं कायद्यात रूपांतर झालं. हा कायदा संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागू आहे. महाराष्ट्रात कुठेही अंधश्रद्धेसंदर्भातली एखादी घटना घडत असेल तर हा कायदा लागू होतो. या कायद्यामध्ये आता मी ढोबळमानाने तुम्हाला कायदा सांगतोय, कलमवार मी काही सांगत नाही की कोणत्या कलमात काय म्हटलेलं आहे. परंतु आज आपल्याला ही गरज आहे की या कायद्यामध्ये
कोणत्या गोष्टी निषिद्ध केलेल्या आहेत, कोणत्या गोष्टी बेकायदेशीर म्हटल्या ते आपण जाणून घेतले पाहिजे. साधारणतः 12 प्रकारच्या अघोरी प्रथांना या कायद्याने गुन्हा मानलेला आहे आणि ते 12 प्रकार आपण आपल्या आजूबाजूला होताना बघतो. म्हणजे जसं भूत उतरवण्याच्या नावाखाली हिंसा करणं, की एखाद्या व्यक्तीच्या अंगात भूत किंवा अमानवी शक्ती शिरली आहे असे भासवून तिला दोरीने बांधणं, साखळदंडाने बांधणं, मारहाण करणं, चटके देणं, त्या व्यक्तीला मलमूत्र खाऊ घालणं आणि इतर कोणत्याही प्रकारे शारीरिक इजा करणं ही प्रतिबंधित गोष्ट आहे असं कोणी करत असेल तर तो गुन्हा आहे. या कायद्यामध्ये दुसरी गोष्ट सांगितली आहे जो गुन्हा ठरू शकतो तो म्हणजे चमत्कारांचा दावा करून फसवणूक करणं, की स्वतःकडे दैवी शक्ती आहे, मी काहीतरी असाध्य असेल ते साध्य करून दाखवू शकतो आणि लोकांच्या मनात भीती निर्माण करून आर्थिक फायदा मिळवण्यासाठी चमत्कार दाखवणं हा गुन्हा आहे. याच्यासाठी सुद्धा या कायद्यामध्ये गुन्हे शिक्षेची तरतूद सांगितलेली आहे. मग हवेतून वस्तू काढणं, जिभेला त्रिशूळ टोचून ठेवणं हे सगळे धंदे केले जातात. याच्यामध्ये हिंदू बाबा आहेत, मुस्लिम आहेत, ख्रिश्चन आहेत, जैन आहेत, वेगवेगळ्या धर्माचे जातीचे लोक आहेत. हे सगळेजण अंधश्रद्धा करत असतात आणि अंधश्रद्धेला बळी सुद्धा पडत असतात. साधारणतः धार्मिक असणारा माणूस अचानक अंधश्रद्ध होत जातो. साधारणतः धार्मिक आहे अशी ओळख निर्माण केलेला माणूस श्रद्धा आणि अंधश्रद्धांमधला फरक समजू शकत नाही. कारण की लवकरात लवकर आपल्याला सुख शांती मिळाली पाहिजे, संपत्ती मिळाली पाहिजे, आपण श्रीमंत झालो पाहिजे, ताकदवान झालो पाहिजे, सत्ताधीश झालो पाहिजे असं सगळ्यांना वाटत असतं आणि याच मानसिकतेतून जाणारे लोकांना हे लोक बरोबर हेरतात आणि त्यांच्यावर चलाखीने हे सगळे प्रयोग केले जातात. त्यानंतर अघोरी विधींनी आजार बरे करण्याचा दावा केला जातो बरेचदा, की तंत्र मंत्र, अघोरी विधी, अमानवीय कृत्य याच्यातून आम्ही कर्करोग चांगला करतो, एड्स चांगला करतो, इतर गंभीर आजार असतील ते सुद्धा आम्ही बरे करून देतो असा दावा केला जातो. मंतरलेलं पाणी दिलं जाते किंवा पाण्यात काहीतरी घालून दिलं जाते आणि लोक ते घेतात आणि त्यांना मानसिक समाधान होते की आपला आजार हा यांनी बरा होणार आहे. HIV एड्सच्या संदर्भात कायदा नव्हता तेव्हापासून आम्ही या विषयावर काम करतोय की HIV एड्स हा असा मंत्रतंत्रांनी बरा होत नाही. त्यासाठी औषधोपचार हाच मार्ग आहे. कॅन्सर हा औषधोपचारानेच त्याला आपण नियंत्रणात आणू शकतो. पूर्णपणे कॅन्सर बरा करण्यासाठी सातत्याने औषधोपचार, वेळ पडली तेव्हा शस्त्रक्रिया, या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी लोक माहीत असूनही अंधभक्त होतात आणि मग ते अशा प्रकारच्या बुवाबाजांच्या मागे लागतात. काही जण गुप्तधनाचा शोध घेऊन देतो असं सांगतात, की आम्ही गुप्तपणे जे धन कुठे कुठे पुरून ठेवलेलं असेल जमिनीमध्ये, भिंतींमध्ये, जंगलांमध्ये, त्याचा शोध आम्ही घेऊन तुम्हाला सांगतो की कुठे धन आहे आणि ते धन तुम्ही शोधा. मग आता साधा प्रश्न आपल्याला अशा वेळेस पडत नाही की जर त्या माणसाला करोडो रुपयाचं गुप्तधन कुठे लपवून ठेवलेलं आहे माहिती आहे आणि ते तो सांगू शकतो तुम्हाला, मग स्वतःच काढायचं त्यांनी. तो तुम्हाला गुप्तधन कुठे आहे सांगून जर 1000, 1200, 1500, 5000, 10,000 रुपये मागतो तर आपली अक्कल ठिकाणावर नसते का? की त्याला काही माहीतच नाही, त्याला काही कळतच नाही आहे, तो तुमची फसवणूक करतोय. पण तरी सुद्धा अनेक घटना अशा होताना दिसतात भारतामध्ये, की कोणीतरी सांगतो गुप्तधनाचा शोध मी घेऊन देतो आणि त्याला लाखो रुपये लोक देतात. त्यानंतर बोटाने शस्त्रक्रिया करणे हा एक प्रकार ढोंगीपणाचा आहे, बुवाबाजीचा आहे, की मंत्रांच्या साहाय्याने कोणत्याही वैद्यकीय साधनांशिवाय केवळ हातांच्या बोटांनी शरीरातील गाठी काढून देतो, शस्त्रक्रिया करू शकतो असा दावा करणारे लोक हे विविध कारणांनी मग लोकांचं शोषण करतात. ऑपरेशनचा खर्च असतो, ऑपरेशनला लोक घाबरतात आणि त्यामुळे मग ते असं बोटांनी शस्त्रक्रिया करणे असे दावे यांच्या मागे लागतात आणि भोंदूगिरीच्या बळी पडतात. त्यानंतर आपण पाहतो की करणी बाधेची भीती घालणे, की मी करणी करीन, मंतर मारीन. आपण पाहिलं असेल बरेच ठिकाणी ते 4-5 लिंबू किंवा 1 लिंबू आणि 4-5 मिरच्या घातलेल्या कुठेतरी ठेवतात. एखादी बाहुली असते त्याच्यामध्ये सुया टोचून ठेवतात, त्याच्यावर कुंकू टाकतात, एखाद्या काळी बाहुली ठेवतात, एखाद्या भयानक काहीतरी वेगळीच बाहुली ठेवतात आणि लोक घाबरतात किंवा करणी झाली, करणी करणार आहे कोणतरी आपल्यावर, मग आपली भूतबाधा पिशाच्य काढायला पाहिजे असं त्यांना वाटते आणि ते सुद्धा या भूताखेतांच्या भीतीखाली अंधश्रद्धेचे बळी ठरतात आणि त्यांचं शोषण केलं जातं. दैवी शक्तीचा कोप होईल अशी एक भीती घातली जाते आणि तो सुद्धा या कायद्यानुसार गुन्हा आहे,
की देवीचा कोप झाला आहे, देवाचा कोप झाला आहे असे सांगून एखाद्या कुटुंबाला कोप शांत करण्यासाठी अघोरी विधी किंवा बळी द्यायला लावणे. मग कधी म्हणतात लहान मुलांचा बळी द्या, कधी म्हणतात कुमारी मुलीचा बळी द्या जी कुमारी असलेली आहे. एखाद्या वेळेस म्हणतात की आत्ता विवाहित असलेली एखाद्या बाईचा बळी द्या. अशा पद्धतीने काहीही सांगून अघोरी प्रकार केले जातात आणि दैवी शक्तीमुळे आम्ही कोप झाला असेल तो दूर करतो अशी बतावणी केली जाते आणि त्याला सुद्धा लोक दुर्दैवाने बळी पडताना आपल्याला दिसतात. हा प्रकार सुद्धा गुन्हा आहे. स्त्रीचं शोषण करणे, अपत्य कोणाला होत नसेल, पुत्रप्राप्ती होत नसेल तर आपल्या इथे त्या बाईला पांढऱ्या पायाची म्हणतात. कधी म्हणतात की घराला वंशाचा दिवा दिलेला नाही आणि त्यामुळे ती अशीच वांझोटी आहे असं म्हणतात आणि स्त्रीला अनेक दूषणं लावले जातात, तिचा छळ केला जातो आणि मग तिला एखाद्या बुवा महाराजाकडे, बाबाकडे, मुल्ला मौलवीकडे कोणाकडे तरी पाठवलं जातं. एखादा मसीहा असतो, कोणी सद्गुरू असतो, कोणी मॅसेंजर ऑफ गॉड असतो ख्रिश्चन लोकांचा, त्यांच्याकडे पाठवलं जाते आणि तिथे त्या बाईचं शोषण सुरू होते की एखाद्या स्त्रीला मूल झालंच पाहिजे असा आपला जो दुराग्रह असतो त्यातून आपण संपूर्ण तिचं शरीर धोकादायक परिस्थितीमध्ये त्या बुवा महाराज किंवा कोण ख्वाजा असेल किंवा मेसेंजर ऑफ गॉड असेल किंवा एखादा मुनी असेल त्याच्यासमोर आपण नेऊन ठेवतो आणि त्या स्त्रीचं शोषण होऊ देतो, तिच्यावर अत्याचार होऊ देतो. हे किती भयानक आणि हिंसक आहे समजून घ्या. या कायद्यानुसार हा गुन्हा आहे. त्यानंतर नरबळी किंवा प्राण्यांचा छळ करून त्यांचा बळी देण्यासाठी प्रयत्न करणं हा सुद्धा गुन्हा आहे. या कायद्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की नरबळी देणे, स्वतःचे किंवा दुसऱ्याचे रक्त काढणे किंवा प्राण्यांचा क्रूरपणे मारून त्यांची हत्या करणे प्राण्यांना मारून हा सुद्धा गुन्हा आहे. आणि त्यानंतर गर्भलिंग बदलायला काहीतरी प्रक्रिया आम्ही करतो असं आश्वासन देणं, की गर्भामध्ये मूल आहे, ते मुलगा आहे की मुलगी आहे सांगणार आणि त्यासाठी एखादी पूजा करावं लागणार, त्यासाठी एखादा मंत्र होम हवन करावं लागणार आणि मग आम्ही सांगणार की त्याच्यामध्ये जे बाळ आहे ते मुलगा आहे की मुलगी आहे. आपल्या समाजामध्ये अनावश्यक पद्धतीने मुलगाच झाला पाहिजे असा आग्रह फार वाईट आहे आणि त्यामुळे मुलगी जणू काही अपवित्र आहे असं समजून मुलीला गर्भातच मारून टाकलं पाहिजे अशा पण मनोवृत्तीचे लोक आहेत. आणि या पार्श्वभूमीवर या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की गर्भलिंग बदलण्याचं आश्वासन देणं किंवा मुलीचा गर्भ आहे आता बदलून आम्ही मुलाचा करून देतो त्यासाठी एखादी पूजा घालणं, बळी देणं, एखादा अघोरी विधी करणं हा गुन्हा आहे. आपल्या आजूबाजूला जर अशा गोष्टी होत असतील ना तर लक्ष ठेवा. माणसांवर लक्ष ठेवा, त्यांच्या कुटुंबांवर लक्ष ठेवा, शंकास्पद वाटणाऱ्या बुवाबाजी करणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवा आणि त्वरित तुमच्या पोलीस स्टेशनला सांगा. त्यानंतर 11वा प्रकार आहे की साप किंवा कुत्र्याच्या चाव्याचा अघोरी उपचार करून आम्ही ते दुरुस्त करून देतो. लक्षात घ्या, विषारी साप जेव्हा चावतो आणि तो साप जेव्हा दात मारतो आणि नंतर पलटी मारतो तेव्हा तो विष संपूर्ण शरीरात ओकतो आणि विषावर उपचार केवळ औषधोपचारातून, सरकारी दवाखान्यात जाण्यातून होऊ शकतात, शक्यता आहे. त्यामुळे साप चावला असेल किंवा कुत्र्याच्या चावा कोणी त्याचा सहन केला असेल तर कुत्र्याच्या चावण्यावर सुद्धा औषध आहेत, इंजेक्शन आहेत. त्यासाठी बुवाबाजीच्या बळी पडणं हे अत्यंत मूर्खपणाचं लक्षण आहे. त्यामुळे आपल्या गावात जर अशी काही घटना झाली, आपल्या घरात झाली, आपल्या आजूबाजूला झाली तर आपण वैद्यकीय सेवा सहाय्यता घेण्याचं पहिले ठरवलं पाहिजे. 12वा आणि शेवटचा प्रकार याच्यात गुन्हा म्हणून सांगितलेला आहे तो म्हणजे अपमानास्पद वागणूक देणे. जादूटोणा अघोरी प्रथेचा भाग म्हणून एखाद्या व्यक्तीला विवस्त्र करणे, तिची विवस्त्र मिरवणूक काढणे, अर्धनग्न करणे किंवा त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक देऊन सामाजिकरित्या बहिष्कृत करणे हा गुन्हा आहे असं या कायद्यात सांगितलेलं आहे. हे 12 प्रकार मी सांगितलेले लक्षात ठेवा. आपल्या आजूबाजूला खरंच अशा घटना घडत असतील तर आपलं सामाजिक कर्तव्य आहे की कायद्याचं राज्य आपल्याला प्रस्थापित करायचं आहे. आपल्याला अघोरीपणा नको, आपल्याला नरबळी नको, आपल्याला मूर्खपणा नको, आपल्याला अवैज्ञानिकपणा नको. त्यामुळे बुवाबाजीला आपल्याला सगळ्यांना विरोध करायचा आहे. खरोखर धार्मिकता काय आहे? धार्मिकता जर मनशांती असेल तर अध्यात्माचा भाग आहे. धर्म काय आहे की आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत शांतीसाठी, सुखासाठी प्रत्येकाने आपला धर्म कोणता असेल तो पाळावा. परंतु धर्माचं जे अवडंबर केलं जाते की अशी पूजा घाला, तसे उदबत्त्या लावा, इतक्या प्रकारे लोकांना जेवायला बोलवा, हे काहीतरी दान करा, अघोरी प्रकार करा, यज्ञ होम हवन करा, हे सगळ्या गोष्टी या धर्मामध्ये कुठे नाहीत हे लक्षात घ्या.
कोणत्याच धर्मात नाही. आणि तशा जर गोष्टी ते करत असतील तर तो गुन्हा ठरतो. आणि म्हणून या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की 2 प्रकारचे गुन्हे आहेत. कॉग्निझेबल म्हणजे दखलपात्र आणि नॉन कॉग्निझेबल म्हणजे अदखलपात्र. पण हा जो गुन्हा या कायद्यानुसार, हा जो कायदा आहे मी तुम्हाला दाखवतो. या कायद्याचं नाव खूप मोठं आहे. या कायद्यानुसार ज्या 12 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तसा प्रकार कोणी केला असेल तर तो अदखलपात्र गुन्हा आहे. हे लक्षात घ्या. तो अदखलपात्र गुन्हा आहे आणि त्याच्यावर त्वरित कारवाई होऊ शकते आणि पोलिसांनी त्वरित कारवाई केली पाहिजे असं अपेक्षित आहे. त्यामुळे हा कायदा एकदा इंटरनेटवर जाऊन बघा. सगळ्यांनी वाचा अशी माझी विनंती आहे. खूप छोटासा कायदा आहे. जास्त काही कलमं नाही. जो वकील नसेल त्याला सुद्धा हा कायदा कळेल. आपण सगळ्यांनी प्लीज हा कायदा वाचा आणि माहिती घ्या. या कायद्यानुसार जो गुन्हा घडेल तो दखलपात्र गुन्हा आहे. त्याच्यासाठी किमान 6 महिन्याचा कारावास किंवा जास्तीत जास्त 7 वर्षांचा कारावास होऊ शकतो. आणि 5,000 रुपये ते जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत दंड सुद्धा होऊ शकतो. तसंच या गुन्ह्यांसाठी प्रोत्साहन देणारे जे लोक असतील त्यांना सुद्धा शिक्षा होऊ शकते. आपल्याला कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. मग अंमलबजावणी यंत्रणा याच्यामध्ये नेमलेली आहे की DCP लेवलचे पोलीस अधिकारी असतील, त्यांना व्हिजिलन्स ऑफिसर्स म्हणून नेमण्याचे अधिकार दिलेले आहेत. सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस चौक्यांमध्ये व्हिजिलन्स ऑफिसर असले पाहिजे जे या कायद्यानुसारचं काम करतील. व्हिजिलन्स ऑफिसर म्हणजे जे सतर्कता अधिकारी, दक्षता अधिकारी असतील. ते दक्ष राहतील सतत आणि दक्षतेने काम करतील की आपल्या समाजामध्ये कुठेही बुवाबाजी होणार नाही, अंधश्रद्धा वाढणार नाही. आता आपल्याच समाजातले लोक पोलीस होतात. आपल्याच समाजातले लोक काही जण डॉक्टर होतात. आपल्याच समाजातले काही जण लोक हे वकील होतात, न्यायाधीश होतात. आपल्याच समाजातले काही लोक सरकारी अधिकारी होतात. त्यातलेच काही लोक मंत्री सुद्धा होतात. त्यामुळे आपल्या आजूबाजूचे असे लोक असतात जे कोणीतरी एकेका पदावर बसतात. पण ते सुद्धा अंधश्रद्धेसह बरेचदा जगत असतात. मग असे अंधश्रद्धा असणारे पोलीस अधिकारी जे आहेत त्यांना खरं तर समजून घ्यायला पाहिजे की कायद्याचीच अंमलबजावणी करणं ही त्यांची जबाबदारी आहे. ते जर बेकायदेशीर वागत असतील, त्यांच्या डोक्यातल्या अंधश्रद्धांमुळे ते इतर अंधश्रद्धांना सपोर्ट करत असतील तर तो गुन्हा आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांवर पण गुन्हा दाखल होऊ शकतो. आपल्याला या सतर्कता अधिकाऱ्यांचं, पोलीस निरीक्षक किंवा त्यावरील दर्जाच्या अधिकाऱ्यांची कायद्याच्या देखरेखीसाठी नियुक्ती केली पाहिजे अशी तरतूद आहे. ही माहीत पाहिजे. न्यायालयीन अधिकार या गुन्ह्यांच्या सुनावणीसाठी महानगर दंडाधिकारी किंवा प्रथम श्रेणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात खरं तर ही केस चालते. प्रसिद्धी दोषी ठरलेल्या व्यक्तींचे नाव आणि माहिती स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश न्यायालय देऊ शकते. आता हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे प्रसिद्धीबाबत, की जो कोणी व्यक्ती अशा पद्धतीने दोषी ठरेल तर त्याच्याबद्दलच्या बातम्या कोणी दिल्या, त्याचा चेहरा कोणी दाखवला, त्याची माहिती सगळी छापली तर तो व्यक्ती असं म्हणू शकत नाही की तुम्ही माझी बदनामी केली म्हणून. असं तो म्हणू शकत नाही. आणि त्या व्यक्तीची माहिती स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्याचे आदेश स्वतः न्यायालय सुद्धा देऊ शकते. कारण की या माणसांचे चेहरे समोर आले पाहिजे. लोकांना दिसले पाहिजे की आपल्या आजूबाजूचे चेहरे काही जण अंधश्रद्धा पसरवणारे ठरलेले आहेत. या कायद्यामध्ये काही अपवाद आहेत कलम 12 मध्ये, जे खूपच धार्मिक लोक असतात. धर्म 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 असं करत असतात. हिंदू मुस्लिम असं करत असतात. हिंदू ख्रिश्चन असं करत असतात. हा धर्म आणि तो धर्म असं करत असतात. तो धर्म चांगला, आमचा धर्म फार वाईट. तो धर्म वाईट असेल, आमचा धर्म फार चांगला, आम्ही फार सहिष्णू. अशा बाता जे मारत असतात ना, त्या सगळ्या लोकांना सांगायला पाहिजे की हा कायदा धर्मविरोधी नाही. या कायद्याने प्रत्येकाला जे आर्टिकल 25 भारतीय संविधानातला त्यांनी जे धर्म स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या धर्म स्वातंत्र्याला धरून धार्मिक वागणूक करण्याची संमती दिलेली आहे. की काही पारंपरिक आणि धार्मिक कृत्य या कायद्यातून मुद्दाम सवलत त्यांनी दिलेली आहे की धार्मिक विधी म्हणजे कोणाचे शारीरिक आणि आर्थिक नुकसान होणार नाही अशा प्रकारे प्रार्थना, उपासना आणि धार्मिक उत्सव करण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यानंतर सांस्कृतिक परंपरा काही असतात की कान टोचणे, जैन धर्मामध्ये केशवपन करतात, मुस्लिम धर्मामध्ये काही असेल, ख्रिश्चन धर्मामध्ये काही असेल, त्या सगळ्यांना त्या
सांस्कृतिक परंपरा जोपासण्याचं, पाळण्याचं स्वातंत्र्य आहे. त्यानंतर वारकरी संप्रदाय जो आहे, तो धर्मविहीन असतो. त्याला आता काही जण धर्मांध लोक त्यात घुसत आहेत वारकरीमध्ये. धारकरी म्हणून ते घुसतात आणि काय म्हणतो आपण, असंतोष, चुकीचं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करतात. आपण त्यांच्याबद्दल बोलत नाही. आपण शुद्ध वारकरी, जो एक प्रामाणिक माणूस असतो, त्याच्याबद्दल बोलताय की वारकरी आणि त्यांच्या वाऱ्या या काही धर्मांधतेमध्ये बसत नाही, अंधश्रद्धेमध्ये बसत नाही. ते करू शकतात. त्यामुळे वारी काढण्यासाठी कोणती बंदी नाही. हा कायदा वारकऱ्यांच्या विरुद्ध नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्योतिषशास्त्र जे आहे ते सल्ला देण्यापुरती मर्यादित राहिलं पाहिजे. कोणाला तरी मानसिक आधार मिळत असेल तेवढ्यापुरती सल्ला याच्यामध्ये परवानगी दिलेली आहे. वास्तुशास्त्र किंवा भूगर्भातील पाणी शोधण्याची काहीतरी एक टेक्निक काही जणांना माहीत असते. त्याच्या आधारे ते सांगतात, भविष्य सांगितल्याप्रमाणे की इथे इथे पाणी मिळेल. त्या लोकांना सुद्धा काही बंदी नाही. पण ज्योतिषाचा वापर तुम्ही छळवणूक करण्यासाठी केला, अत्याचार करण्यासाठी केला, गैरमार्गाने पैसा कमवण्यासाठी केला, भीती आणि दडपण निर्माण करण्यासाठी केला, तुम्ही कोणाचं तरी लैंगिक शोषण करण्यासाठी केला, तर तो गुन्हा आहे. त्यामुळे जे जे ज्योतिष्य असतील त्या सगळ्यांवर आता महाराष्ट्रातल्या लोकांनी लक्ष ठेवायचं की ज्योतिष्य शास्त्राच्या नावाखाली आगाऊपणा चालणार नाही, बेकायदेशीरपणा चालणार नाही. हे आपल्याला ठणकावून सांगायला पाहिजे. आपल्या मदतीला हा कायदा आहे, लक्षात ठेवा. कायद्याचा आधार घेऊन बोलायचं आणि कायद्याच्या आधारावर कोणी काम करत नसेल तर तो माणूस जेलमध्ये गेला पाहिजे, तो पोलिसांच्या ताब्यात दिला पाहिजे. आपण सगळ्यांनी आता महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी काम करायचं. अंधश्रद्धा मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. त्यासाठी आपण काम करणं आवश्यक आहे. महाराष्ट्र हे जादूटोणा विरोधी कायदा करणारं पहिलं राज्य ठरलं आहे आणि त्यानंतर कर्नाटक सरकारने आपला कायदा जसा आहे तसा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. भारतीय संविधानातल्या कलम 51H नुसार नागरिकांमध्ये संविधानिक नैतिकतेच्या आधारे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. हा कर्तव्यांचा भाग म्हणून सांगितला आहे. आपण काय करतोय की नागरिकांचे कर्तव्य बरेचदा आपण पार पाडतच नाही. नागरिक म्हणून जे आपण करायला पाहिजे ते आपण करत नाही. आपल्या कर्तव्यांची जाणीव असलेला भारत देशातला नागरिक आपल्याला तयार करायचा आणि त्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये पाहिजे. मग कोणी काहीही सांगत असेल आणि त्याच्यामध्ये विज्ञान नसेल, वैज्ञानिकता नसेल, तर ती गोष्ट चूक आहे हे आपण सगळ्यात पहिले ठरवलं पाहिजे. अशा चुकीच्या गोष्टी आपल्याला मुळीच करायच्या नाही. ती तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया आहे, ती सुद्धा स्टेप बाय स्टेप आपण लक्षात घेऊ. तक्रार नोंदवायची असेल ज्यांना, त्यांनी जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या कायद्याअंतर्गत दखलपात्र गुन्ह्याची तक्रार दिली पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तोंडी किंवा लेखी तक्रार देऊ शकता. ती तक्रार विस्तृत स्वरूपाची आपल्या शब्दामध्ये वर्णन करून कशा पद्धतीने फसवणूक झाली, बनावटपणा झाला आणि अवैज्ञानिकपणा झाला, कशा प्रकारे शोषण झालं आणि किती पैसे मागण्यात आले, आर्थिक कमाईसाठी कशा या गोष्टी घडून आणल्या, हे सगळं व्यवस्थित सांगितलं पाहिजे. या कायद्यामध्ये आपल्याला तक्रार झाल्यावर FIR ची मोफत कॉपी मिळाली पाहिजे अशी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. पुरावे गोळा करणं शक्य असेल तर नक्की केले पाहिजे, की आपल्याला शक्य असेल तर व्हिडिओ काढा, फोटोज काढा. फोटो काढताना जिओ टॅगिंग करा. म्हणजे जिओ टॅगिंग केल्यावर काय होईल की तिथं लोकेशन, वेळ, टायमिंग हे सगळं येईल आणि तो फोटो पुरावा म्हणून आपल्याला वापरता येईल. त्यानंतर ऑडिओ रेकॉर्डिंग, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असेल तर त्याला आपण सोबत घेऊन पोलीस स्टेशनला जाऊ शकतो आणि त्याला सांगू शकतो की तुझ्यासोबत जे झालं ते सांग, तुझ्यासोबत जे घडलं ते सांग किंवा तुझ्या समोर जे घडलं ते सांग. अशा पद्धतीने आपण पोलिसांना तक्रार लिहिण्यामध्ये मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे. त्यानंतर तक्रारदाराला जर जीवाचा धोका असेल की तो तक्रारदार झाल्यामुळे त्याच्या मागे काही लोक लागतील आणि त्याच्या जीवाला धोका असेल, तर तो पोलिसांना विनंती करू शकतो की माझं नाव गुप्त ठेवा आणि तक्रारदाराचं नाव गुप्त ठेवलं पाहिजे. अशी सुद्धा सोय कायद्यात करण्यात आलेली आहे. जे व्हिजिलन्स ऑफिसर आहेत ते राज्य सरकारने विशेष सतर्कता अधिकारी म्हणून नेमलेले लोक असतात. त्यांचा दर्जा हा पोलीस इन्स्पेक्टरचा किंवा त्यावरील दर्जाचा अधिकारी असा असतो आणि ते दक्षता अधिकारी म्हणून काम करतात. प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत किंवा विभागासाठी अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली असते. मग त्यांचं काम काय आहे? सतर्कता अधिकाऱ्यांचं, जे पोलीस अधिकारी दक्षता किंवा सतर्कता अधिकारी आहे, त्यांचं काम काय आहे? त्यांचं काम आहे की अघोरी प्रथा, जादूटोणा सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन तपास करणे.
त्यानंतर अशा प्रथांना प्रतिबंध करणे व गुन्हेगारांना पकडणे, त्यानंतर कायद्याअंतर्गत नोंदवलेल्या गुन्ह्यांचा पुरावा गोळा करणे आणि खटला चालवायला मदत करणे. समाजात अंधश्रद्धेविरुद्ध जागृती करण्याची जबाबदारी सुद्धा या दक्षता अधिकाऱ्यांवर आहे, लक्षात ठेवा. आतापर्यंत तुम्हाला कधी कुठे पोलीस अधिकारी एखादा दिसला का की जो अशा अंधश्रद्धेबद्दल जागृती मोहीम चालवतोय, जागृतीचे कार्यक्रम घेतोय? नसेल दिसला, त्याच्यानंतर दिसायला पाहिजे. त्यांना जाऊन भेटा, त्यांना जाऊन सांगा की आमच्या एरियामध्ये अंधश्रद्धा निर्मूलनासंदर्भातला कार्यक्रम घ्या, कायद्याची माहिती द्या. हे सांगायला पाहिजे आपण त्यांना. कारण की पोलीस ज्या पद्धतीने कामकाज करतायत ना, ते अत्यंत आक्षेपार्ह आहे, मी तुम्हाला सांगतो. केवळ आपल्याकडे कोणीतरी तक्रार घेऊन आलं की तक्रार घ्यायची, आणि नाहीतर आपण काही दखलच घ्यायची नाही. कोणी तक्रार दिली नाही तरी स्वतःहून दखल घेण्याचे अधिकार पोलिसांना आहेत, या दक्षता अधिकाऱ्यांना आहेत, सतर्कता अधिकाऱ्यांना आहेत. तुम्ही केवळ पोलीस स्टेशनमध्ये बसून राहायचं नाही, समाजामध्ये निघाले पाहिजे. आणि तुम्ही नागरिक म्हणून आपण त्यांना समाजात नेलं पाहिजे. याच्यानंतर दक्षता अधिकारी कोण असतील त्यांची याद्या तयार करा तुमच्या एरियातल्या, आणि त्यांना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यक्रमासाठी बोलवा. त्यांना सांगा कायदा समजून सांगायला. त्याच्याशिवाय आपण समाजामध्ये परिणामकारक बदल घडवून आणू शकणार नाही. जर पोलीस तक्रार घेत नसतील तर आपण त्यांच्या विरुद्ध सुद्धा त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार देऊ शकतो. काही वेळा स्थानिक स्तरावर तक्रार घेण्यासाठी ते नकार देतात, टाळाटाळ करतात. मी जसं मगाशी सांगितलं की आपल्या समाजामधले ते काही व्यक्ती असल्यामुळे ते सुद्धा अंधश्रद्धा असू शकतात. ज्या बुवाची, महाराजांची, बाबाची किंवा एखाद्या आपण म्हणू मॅसेंजरची किंवा मसीहाची, मुल्लाची किंवा ख्वाजाची किंवा मेसेंजर ऑफ गॉडची तुम्ही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जाणार असाल, कदाचित तो पोलीस सुद्धा त्यांचा भक्त असेल. अशी परिस्थिती येऊ शकते. पण त्यांना, पोलिसांना आपण सांगितलं पाहिजे की तुम्ही कर्तव्य पहिले करायचं. तुमचं कर्तव्य आहे कायदा आणि सुव्यवस्था. तुमचं कर्तव्य आहे कायद्याची अंमलबजावणी, आणि त्याच्यानुसार गुन्हा नोंदवून घेणे ही त्यांची जबाबदारी आहे. पण ते जर घेत नसतील तर आपण तिथले सहाय्यक पोलीस आयुक्त, असिस्टंट कमिशनर पोलीस यांच्याकडे जाऊ शकतो. पोलीस अधीक्षक म्हणजे SP कडे जाऊ शकतो, कमिशनरकडे जाऊ शकतो, आणि त्यांच्याकडे लेखी तक्रार देऊ शकतो. त्या पोलिसांची जे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम करत नाहीत, या कायद्यानुसारची वागणूक त्यांची नाही. ऑनलाईन तक्रार सुद्धा आपण महाराष्ट्र पोलिसांच्या अधिकृत पोर्टलवर करू शकतो, किंवा 112 या हेल्पलाईनला आपण फोन करू शकतो. लक्षात ठेवा, 112 हेल्पलाईन ही मदतशीर आहे, मदतीसाठी आहे. त्याच्यावर आता फोन केले पाहिजे. जिथे जिथे तुम्हाला ढोंगी बाबा दिसतील, जिथे जिथे तुम्हाला अशा प्रकारे धर्माचा बाजार मांडणारे दिसतील, तिथे तिथे तक्रार आपण केली पाहिजे. आपल्याला असं दिसते आज की माणसं खूपच संकटग्रस्त जणू काही झालेले आहेत, आणि ते आधाराच्या शोधात आहेत, निराधार झाल्यासारखे झालेले आहेत. विश्वास, अंधविश्वास याला शिकलेले किंवा न शिकलेले सगळेच जण बळी पडलेले दिसतात. आणि मग निर्णय क्षमता गमावून बसलेले काही जण जे असे आधार शोधत फिरत आहेत, त्यांच्यापैकी काही जण हे निर्णय क्षमता गमावून बसले, तरी काही जण याच्यातले राज्यातर्फे आपल्यासाठी राज्याचे निर्णय घेणारे आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की आपली जबाबदारी खूप मोठी आहे. सामान्य माणसांची स्वतःवरचा डळमळीत झालेला विश्वास जो आहे, त्या लोकांना आपण ओळखलं पाहिजे. त्यांची मोठी रांग आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की असंतोष आणि असंतोषाची गरम हवा आता तयार झाली. असंतोषाची उष्णता वाढलेली आहे. अंधश्रद्धेबद्दलच्या असंतोष लोकांच्या मनात आहे, आणि या असंतोषाची गरम हवा वाढल्यामुळे, जसं उष्णता वाढल्यावर बिळातून विषारी साप बाहेर येतात, तसं आता बुवा, महाराज, हे सद्गुरू, हे ते लोक, हे सगळेजण बिळातून बाहेर येतील. लोक बिळातून बाहेर काढतील त्यांना, पोलिसांकडे जातील. पोलिसांकडे गेल्यावर त्यांनी तक्रार नोंदवून घेतली पाहिजे. लोकांनी पोलिसांकडे गेलं पाहिजे, आणि आपल्याला समाज स्वच्छतेसाठी या कायद्याचा वापर करायचा आहे. हा साधा कायदा नाही, हा सामाजिक न्यायासाठीचा कायदा आहे, हा मानवी हक्क संरक्षणासाठीचा कायदा आहे, हा स्त्रियांचं शोषण रोखणारा कायदा आहे, हा लहान मुलांना अत्याचारापासून बळी पडण्यासाठी रोखणारा कायदा आहे. हा कायदा आपल्याला खऱ्या अर्थाने धर्म म्हणजे काय हे सांगणार आहे. अधर्म आपण वजाबाकी करू तेव्हा धर्म उरेल. तो धर्म उरला पाहिजे असं वाटत असेल तर अधर्माविरुद्ध काम करावं लागेल. आणि म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा कोणाविरुद्ध नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा या दोघांनाही आता आपल्याला प्रश्न विचारावे लागतील. कारण की मी मगाशी सांगितलं तुम्हाला की श्रद्धेची किंवा अंधश्रद्धा होते कळतच नाही, आणि त्यामुळे कायदा जागेवरच राहतो, आणि आपल्या धार्मिक भावनाच अचानक महत्त्वाच्या ठरायला लागतात. तर धर्म आणि धार्मिकता
धर्म आणि धर्मांधता याची गल्लत करू नका. आपल्याला सर्व धर्मात बंधुगिरी आहे हे समजून घेतलं पाहिजे. गंडेदोरे, मंत्रतंत्र, गुलाल, बुक्का, तावीज असे वापरणाऱ्या लोकांपासून सावध राहा. हे लोक कर्तव्यावर, स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास न ठेवणारे बरेचदा असतात. त्यामुळे त्यांना एकतर समजून सांगा, त्यांच्यासारखं वागण्याचा प्रयत्न करू नका. त्यांना काय घालायचं ते घालू द्या. पण आपल्याला अंधश्रद्धा व्हायचं नाही. आपल्याला कर्तृत्वावर विश्वास पाहिजे आणि कर्तृत्ववान होण्यासाठी आपण अत्यंत विवेकनिष्ठ झालो पाहिजे, तर्कनिष्ठ झालो पाहिजे, आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल प्रश्न विचारले पाहिजे. आफ्टर ऑल इट्स लॉजिकल.